तर तुम्ही मित्रांनो बघू शकता तिथं महादेवाची पिंड आहे आणि उग्रस्वामींचं मंदिर आहे. जसे तुम्ही इकडे या तुम्हाला मी दाखवतो आणि अक्षय या आपण यांना दाखवा. आणि ही जी पिंड आहे ना ही कंटिन्यू 3 फूट ही पाण्यात असते. हम्पी म्हणलं तर 3000 वर्षाच्या पुढं सगळं समुद्र होते विजयनगर साम्राज्य म्हणलं तर. आणि हे का होते 3000 वर्षाच्या पुढं महादेवने तपास करण्यासाठी इथं पाय ठेवलेला आहे. ठेवल्यानंतर इथं काय झालं ज्वालामुखी झाल्यानंतर सगळं डोंगर एक झालेलं आहे, पाणी सगळं गेलेलं आहे बाहेर. जेवण आहे त्याच्यात बी जेवण आहे. हे बालकृष्ण मंदिर म्हणतात, म्हणलं खाली मंदिर आहे हे सगळं व्हेजिट. हे गेस्ट हाऊस होतं त्या काळाचं. तर हे राजाने गेस्ट हाऊस बांधलं होतं ज्यावेळेस इथं फंक्शन व्हायचे होलीचे वगैरे. इकडे एक मंदिर आहे. अंडरग्राउंड शिव टेम्पल पण बोलतात आम्ही. अंडरग्राउंड शिव टेम्पल नाव ठेवलेलं आहे. पहिलेचं नाव होतं की प्रसन्न विरूपाक्ष मंदिर. मेन विरूपाक्ष मंदिर तिथं आहे. आमचं गाडी पार्किंग आहे ना तिथं मेन विरूपाक्ष मंदिर. पण ते इथलं राजाच्या फॅमिलीला मंत्र्याच्या फॅमिलीतनं लांब होते डिस्टन्स जायला यायला. म्हणून त्यांनी काय केलं श्रीकृष्ण देवाला दोघे आई असतात माई असतात आणि ते दोघे माईनी दोन्हीची माई असती अक्का महादेवी. त्यांनी बांधवलेलं मंदिर होते. माणसं यायच्या माणसांनी काय दर्शन करायला म्हणून बांधवलेलं आहे. तिथनं दर्शन होत होतं आणि इथं मूर्तीने आता तोडून टाकलं. हे बी तेव्हा बहुमनी सुलतान अटॅक केलं 6 महिने होईल 2000 झालं तेव्हा तोडले सगळे मंदिर. 2000 मंदिर तोडलेलं जाऊन बघून. ही आता मग G20 झालं ना हां G20 परिषद हो. काय काउन्सिल काय म्हणतात G20 तर त्यामध्ये एवढं डेव्हलपमेंट केली म्हणजे दिसतं ही म्हणजे गार्डन वगैरे थोडंफार हे झाडं वगैरे लावून. काय दीदी लोकलाईटची इकॉनॉमी किती वाढली. हां इथल्या गावकऱ्यांची बरोबर. गव्हर्नमेंट शुड प्रोव्हाइड दिस काइंड ऑफ फॅसिलिटी. टुरिझम वाढलं नाही इथलं. कॅचिंग फोटो काढा मोबाईल में पड़ता अंधारो अंधारा है कशामुळे पाणी कशामुळे हो अंडरग्राउंड मंदिर आहे. फ्लॅश लाईट लाव बरं. दगड आहे फ्लॅश अंडरग्राउंड जाऊ बी नका फ्लॅश लाव ना. मंदिर पण नाही ऍक्च्युली हे नाही मूर्ती तोडलेली माहित नाही राव. तुम्ही इकडे या. हा रावतल परत काय लागेल एक तास लावायला. ती क्वीन बस टाका नाही ते का हो दीदी खाली ते अंडरग्राउंड शिवाचं मंदिर होतं. शिव टेम्पल अंदर शिव पण त्याच्यामध्ये ते मीच काढला देऊ. मीच काढला. कोणी काढला सांग की आधी. अजून 4 काय
See this art. What a beauty. हे जे टेम्पल आहे हे तिथल्या आधीचं 2 देवींचं टेम्पल आहे. तर इथे आधी सोन्याच्या मूर्त्या होत्या पण ते चोरीला गेल्या. 2 भाऊ होते, मोहम्मद गजनी आणि सुलतान म्हणून. त्यांनी आक्रमण केलं इथं आणि हे सगळं हम्पी तोडलं. हां सेम असं आहे, गावात पण असंच आहे ना. इथं आधी सोन्याच्या मूर्त्या होत्या पण त्या त्यांनी चोरून नेल्या. एक राऊंड मारा त्याला राईट साईडने. नाही तो नाही का एक पिक्चर आहे बघ, त्यात तो त्याच्या दादाजीचा खजाना शोधायला जातो. बघू शकता आर्ट काय आहे. हा इथे काळाचा डान्स. अरे बाळा एक काढला मी असं काढतो तर मग एक क्लोजअप असा. क्लोजअप घ्या त्याचा. माझं इथं नको काढू, माझं असं ही साईड. आई बाळा विक्रांत का बारके पोरंग तू टूर कर ना भाऊ. आर यू सीइंग दिस गाइस? येस येस. This is absolutely marvelous. At that time, architecture was very ब्रिलियंट. brilliant. नेक्स्ट लेवल आर्किटेक्चर. Their work is looking very nice. बंटी काढतोय ना तो काढायचा पण सेम सूर्य आहे नेमकं तुझ्या मागे. अरे विक्रांतचा काढ यार कोणतरी. इथं फोटो एक नंबर येईल. इथं लाईट येते, सनलाईट. बाकी एवढं काय माहिती नाहीये पण इथे एक फुल बी काढलं गोल टेम्पल आणि एक असं. Nice, very nice. See, त्याला म्हणतो see this pic. Not this. Not this. See. दिस कॉल्ड वाटतो हम्पीचा वाटतोय. दिस कॉल्ड फोटोग्राफी. येस येस बरोबर. डोळे तर त्या झाकलेले दिसते तुम्हाला. दाखवा. दाखवतेय मी. वॉट फोटोग्राफी. वाव वाव. थँक्स ब्रो. ऑस्कर दिला पाहिजे विश्वाला फोटोग्राफीसाठी. थँक्स. काय मी डिझर्व करतो ती गोष्ट. नाटकं तर बघा यांचे. अक्षय सर टूर करा ना आम्हाला. आपल्या फॉलोअर्सला समजून जाईल. सर सर थोडं हो सर तुम्ही टूर करा ना सर. मला नाही माहिती, तिथली तर माहिती नाही. याला माहिती हो. यांचा घ्या ना फोटो घ्या ना. फोटो घ्या ना. हे पाहू शकता मित्रांनो, जर तुम्ही लग्न करायचा विचार कर तर ते तुम्हाला हे सगळं कॅरी करावं लागेल. एक ग्रीन फ्लॅग हजबंड याला म्हणतात, तुम्ही पाहू शकता. ग्रीन फॉरेस्ट हजबंड. हर एक फोटो का 100 रुपये लेंगा. सर थोडं आम्हाला टूर करा ना तुम्हाला काय माहिती असेल तर. ॲक्च्युली इथे माझं घर होतं आणि इथं मंदिर होतं. सो तेव्हाच मला तर तुम्हाला तर मी रिॲलिटी सांगतो काय आहे. तर आपण ते मगाशी पाहिलं तर ते पहिल्या बायकोचं म्हणजे आपण म्हणू शकतो ती देवीच आहे. इथं देवी बोलली जाते. तर ते इथं पहिली देवी आणि इथे हे दुसऱ्या देवीसाठी होतं असं म्हणतात येते. कारण की 2 देवांसाठी हे बांधलं होतं. मग राजाच्या 2 बायका त्या इथं राहत होत्या. आपले शुभम शेठ होऊ शकतं. काय आर्ट आहे त्याचा.
तर हम्पी तयार कशी झाली हा प्रश्न तर असेलच. इथं पूर्ण आधी समुद्र होता, तर शंकरांनी इथं त्यांना तपश्चर्यासाठी ते आलते, त्यांनी इथं एक पाय टाकला, त्यावेळेस समुद्राचे 2 भाग झाले. इथं भागात ज्वालामुखी हुल हे इथं दगड तयार झाले. त्या दगडांवर नंतर कृष्ण राया म्हणून एक राजा झाला, तर त्याने ही हम्पी तयार केली. इथं त्याने राज्य केलं. म्हणजे हे थोडक्यात सायन्स बोलायचं झालं तर हे शंकराच्या पायामुळे इथं हम्पी तयार झाली. समुद्राचे 2 भाग होऊन इथलं पाणी आटलं आणि इथं ज्वालामुखी तयार झाली. हे फक्त आर्ट आहे. त्या काळात फोन नसायचे म्हणून ते मुवमेंट कॅप्चर करून याच्यावर ठेवायचे. पाहू शकता. ते तुम्ही पाहू शकता हे पान सुपारी मार्केट आहे. म्हणजे आपण म्हणतो ना थोडक्यात पान सुपाऱ्यां आपण खातो ते त्याचं मार्केट होतं इथं. मस्त आर्किटेक्ट आहे.